शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत नाशिक दौऱ्यावरती आहेत। संजय राऊत आज नाशिकमधील ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत। तर दुपारी संजय राऊत हे बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात देखील जाणार आहेत। ठाकरेंच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पक्षामधून पळवापळवी सुरू असल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी राऊत नाशिक दौऱ्यावरती आहेत। त्यामुळे राऊत सुहास कांदे यांच्या मतदारसंघात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। तर संजय राऊत नेमका आज काय बोलतात, कारण राऊत कांदेंच्या मतदारसंघातही जाणार आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी नेमकं ते काय बोलतात, कारण नाशकात ठाकरे विरुद्ध शिंदे गट हे समोरासमोर उभे ठाकलेले आहेत आणि त्याच निमित्तानं संजय राऊत ज्यावेळेला त्या ठिकाणी जातील त्यावेळेला नाशिक दौऱ्यावरती असताना कुठल्या मुद्द्यांना हात घालतात, कुठल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती टीका करतात, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या ते बैठका देखील घेणार आहे। त्यामुळे विविध विषय त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्या ठिकाणी संजय राऊत करताना दिसतील। तर राऊत हे कांदेंच्या मतदारसंघातही थेटपणे जाणार आहेत। त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोलसाठी राऊतांचा हा नाशिक दौरा आणि नाशिकमध्ये डॅमेज कंट्रोल रोखण्याचा हा सर्वात मोठा प्रयत्न केला जातोय। तर खासदार संजय राऊतांचा हा नाशिक दौरा यावेळेला अतिशय महत्त्वपूर्ण ठरेल, कारण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्यानंतर डॅमेज कंट्रोल करणं हा मुख्य उद्देश त्यांच्या या दौऱ्याचा आहे। तर राऊत कांदेंच्या मतदारसंघातही त्या ठिकाणी जातील। सुहास कांदेंच्या मतदारसंघात जाऊन मात्र राऊत त्या ठिकाणी काय बोलतात यावरती देखील आपलं लक्ष अशाच प्रकारे असेल। त्यानंतर वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। शिवाजी